मतदार संघाचे आपले लाडके आमदार माननीय संजय भाऊ राठोड यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। विनोदी चव्हाण, प्रवीण विखे, संजय भाऊ राठोड मान्यवर सर्व पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या भव्य राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनीचं उद्घाटन संजय राठोड यांनी आपल्या हाताने पीठ कापून याचं रितसर उद्घाटन करावं। नेहरू महाविद्यालयाचे अरे त्यांचा पूर्ण व्हिडिओ त्यांचा मोबाईल आहे, माझा नाही आहे। पीठ कापून सादर उद्घाटन केलेलं आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम मांडव पुण्याचं सर्वांचं स्वागत। आपले आराध्य देवी देवतांच्या फोटोचं पूजन मान्यवर करतील अशी त्यांना विनंती करतो। नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर वळसे सर, सुनीताताई जयस्वाल, सुनीता पवन जयस्वाल, प्रदीप भाडे, विनोदी सेक्रेटर, डॉक्टर खान, आदी नानाभाऊ गोळीकर, गुणानंद भेटे, पारी देशमुख, सदुभाऊ चौधरी, दीपकराव देशमुख हे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। कोणाच्याही घरामध्ये जे आपल्या देवी देवतांची चित्र कसे काय जात आहे म्हणून राजा रविवर्मावर केसेस दाखल करण्यात आल्या, त्याला अटक करण्यात आली आणि त्याची जी प्रिंटिंग हाऊस तयार केलं होतं त्याच्या चित्रासाठीचं त्याला आग लावण्यात आली। विद्यार्थी आहेत त्यांच्या काही विद्यार्थ्यांचे चित्र या ठिकाणी लागलेली आहे, प्रदर्शित करत असते आणि त्या ठिकाणी क्रमांक प्राप्त होत असतात। असे जे विद्यार्थी आहेत जे स्टेट आर्ट मध्ये गेलेले आहेत आणि त्यांना पारितोषिक प्राप्त झालेलं असणारा विद्यार्थी प्रतीक माकोळे याने कला बहुउद्देशीय संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून या नवोदित कलावंतांच्या इथे चित्रकला इंद्रजित चव्हाण हे नृत्य उपासनेचे प्रमुख झालेले आहे आपल्या तालुक्याचे। या जिल्हे राज्यस्तरीय आयोजित केलेले आहे त्या दोघांचंही या ठिकाणी कौतुक त्यांना या उपक्रमाकरिता तुमच्या मांडवर पाहुणे त्या संपूर्ण चित्रकलेची या चित्रांची पाहणी करीत आहे। वेगवेगळ्या प्रकारची चित्र या ठिकाणी आहेत। आधे घंटे काय गणेशराव आणि साहित्य संस्कृती यामध्ये
मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या रंगमंचावर यावं. विनोद भाऊ चव्हाण यांच्या पत्नी मिसेस चव्हाण यांना सुद्धा या ठिकाणी मी निमंत्रित करतो की त्यांनी प्रतीक बापोडे यांना कला स्पर्श बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रतीक बापोडे हे BFAचे विद्यार्थी आहेत. प्रतीक बापोडे यांचं या प्रदर्शनीमध्ये मोठे योगदान आहे. त्यांचे वडील बापोडे काकाजी यांना सुद्धा या ठिकाणी स्टेजवर बोलावतो की त्यांनी यावं. त्यांच्या कल्पनेतूनच आणि त्यांच्या सहकार्यातूनच या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या डेअरीचेच आहेत. माननीय प्राध्यापक विनोदजी चव्हाण गेल्या 20 वर्षापासून यांच्या चित्रांच्या प्रदर्शनी ते महाराष्ट्रामध्ये भरवत असतात. शेकडो विद्यार्थी चित्रकलेचे त्यांच्या हातामधून घडवून गेलेले आहेत. असं हे एक डेअरचं भूषण आपल्या विनोद चव्हाण या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतोय युवा सेनेचे शहर प्रमुख रुपेश गुल्हाणे यांना. त्याने विनोद चव्हाण यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या ढेर तालुक्याचं भूषण चला हवा जीडीवर गाजत असलेले त्यांना व्यक्तित्व हास्य कलावंत प्रवीण टिके यांचं स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतोय युवा सेना तालुका प्रमुख इंद्रजीत चव्हाण यांना. त्यांनी आमचे मित्र प्रवीण टिके यांचं पुष्पगुच्छ देऊन युवा सेना प्रमुख झाल्याच्या नंतरचा हा त्यांचा पहिला कार्यक्रम आहे आणि हा युवकांना एकत्रित घेऊन केलेला हा एक शानदार कार्यक्रम आहे. तर इंद्रजीत चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उठवल्या. यानंतर नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य माझे गुरु माननीय डॉक्टर मधुकर गडके सर यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी निमंत्रित करतो आहे संदीप गायकवाड नगर परिषद सदस्य अक्षता काकीर यांना सर्व मान्यवर पाहुण्यांची चित्रकला प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. ही कला स्पर्श बहुउद्देशीय संस्था आणि युवा सेना डेअर या दोन्ही मिळून करण्यात आलेली ही प्रदर्शनी आहे. ही प्रदर्शनी कोणाची आहे तर जे BFA MFA चे विद्यार्थी आहेत ते महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्टेट आर्टमध्ये पारितोषिकं मिळालेली आहेत किंवा त्यांची त्या स्टेट आर्टसाठी त्या चित्रांची निवड झालेली आहे अशा उत्कृष्ट चित्रांची प्रदर्शनी या नेर नगरीमध्ये भरलेली आहे. हे नेर नगरीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ह्याकरिता आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या होऊन करू. कारण अशा पद्धतीची चित्र प्रदर्शनी नेर नगरीमध्ये होणं हे मी चित्रकलेचा विद्यार्थी असल्यामुळे सांगतो की हा पहिल्यांदा आलेला क्षण आहे. आणि साहित्य किंवा कला हे माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडवत असतात. म्हणजे ज्या पद्धतीनं कलावंत आपल्याकडे कलाकृती सादर करीत असतो त्याच पद्धतीचं वर्तन व्यक्ती करत असतो. त्यांची पेंटिंग वडिलांना
काय त्याच्या पालकांना कौतुक वाटते आपल्या मुलांचं. हे नागपूर मुंबईवरून आलेले सगळे कलावंत आहेत आपल्या नेर नगरीमध्ये. आणि समावेश आहे. आताच मला सांगितलं इंडो बांगलादेश असेल त्याच्यामध्ये जे प्रदर्शन प्रथम क्रमांकाचं नामांकन या ठिकाणी जे मिळालेलं आहे. ओडिशामध्ये जे आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ आर्टिस्ट या मॅगझिनमध्ये सुद्धा प्रत्येकच्या कार्याची दखल या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आपले विनोदजी चव्हाण सुद्धा आहेत, ते सुद्धा जे आर्ट ऑफ म्हणजे आर्ट स्कूलमधले या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहेत किंवा त्यांचा मला काही फार परिचय माहीत नाही, परंतु नागपूरमध्ये त्यांचं आता सध्या या ठिकाणी राहणं आहे. या चित्रकारांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करावं, अभिनंदन करावं हे शब्द तर माझ्याजवळ नाही. कारण मी जरी यामधला जाणकार नसलो तरी सातत्यानं बाळासाहेब ठाकरे असेल जे व्यंगचित्रकार होते किंवा उद्धव ठाकरे हे स्वतः फोटोग्राफीमध्ये चित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत. आणि मग त्यांच्यासोबत अनेक वेळा आज मला 30 वर्ष झाली त्यांच्या सहवासात मी राहतो. आणि मग नेता म्हणलं की नेत्याच्या आवडी त्याचे छंद हे सातत्यानं जवळून पाहण्याचा योग आला. आणि मग अनेक वेळा त्यांच्या प्रदर्शनीमध्ये सुद्धा मी उपस्थित राहतो. तेव्हा अनेक गोष्टी या ठिकाणी पाहिल्यानंतर मला विश्वास बसत नाही की नेरमध्ये अशी प्रदर्शनी होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी या कलाकारांचं कौतुक करताना एका हिंदी शायरनी म्हटलेलं आहे, अतिशय चांगल्या ओळी आहे की बाज की असली उड़ान अभी बाकी है, कहीं परिंदों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो हमारे इस कलाकारों ने 7 समुद्र को लांगा है, आसमान की उड़ान अभी बाकी है. भविष्यामध्ये हे कलाकार देशाचं नाव उज्ज्वल करणार आहे, महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणार आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आणि म्हणून आज सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना मी एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे की ही प्रदर्शनी जरी आज नेर शहरामध्ये छोट्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये भरवल्या गेली आहे, तरी इथच्या सर्व कलाकारांना मी आज या प्रदर्शनीच्या माध्यमातून एक शब्द देतो की आपण मनांचे सहकार्य भविष्यामध्ये संजय राठोडकडून आपल्याला होईल. आपला एक भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून आपण मला हाक माराच्या हाकेला ओ देऊन तुमच्या सर्व गोष्टीसाठी मदत करायला मी तयार आहे. आताच मी या ठिकाणी बोलताना बोललो की ही प्रदर्शन तर जहागीर आर्ट गॅलरीला मिळालं पाहिजे, परंतु बोलताना आमच्या एका कलाकारांनी म्हटलं की आम्ही तिथं अर्ज केलेला आहे आणि भाऊ आमचा नंबर 10 वर्षानंतर लागल. पण मी मुद्दामून एक तुम्हाला सर्वांना गोष्ट सांगणार आहे की नेरमध्ये सुद्धा एक आमचा शेलारे नावाचा फोटोग्राफर होता आहे ना, तो माझ्याकडे आला होता आणि त्याने म्हटलं होतं की भाऊ मला तिथं प्रदर्शन भरवायचं आहे माझं, आणि मला म्हणे माझं स्वप्न आहे जीवनातलं की माझं प्रदर्शन तिथं भरलं पाहिजे आणि माझ्या प्रदर्शनीचं उद्घाटन उद्धव ठाकरेनं केलं पाहिजे. मी त्याला शब्द दिला की म्हणलं हे माझ्यावर सोड. आणि सांगताना मला आनंद होते की जहागीर आर्ट गॅलरीची वेळ कशी मिळवून घ्यायची हे आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही राजकारणी आहोत, सर्व दृष्टीनं आम्हाला माहीत राहते. ती आर्ट गॅलरी मिळूनच दिली, पण उद्धव ठाकरे साहेबाला आणून त्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते सुद्धा मी करून घेतलं. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणत आहे की प्रत्येक या ठिकाणी तुला जर भविष्यात त्या ठिकाणी अशाच पद्धतीचं, कारण मला माहीत आहे की शहरातल्या ग्रामीण भागांमध्ये याची आवड असणारे किंवा लोक बिचारे एवढे व्यवसायाने हे असतात. आता माझा फोटो काढला तर त्या कलाकाराचं नाव काय मला यश. यश बिबे बिचारा किती सुंदर फोटो काढला. आणि त्याच्या वडिलांनी सुद्धा या ठिकाणी येऊन सांगितलं की मी शेतकरी आहे. तसंच प्रत्येकचे वडील सुद्धा आहे, कापडाचा व्यवसाय करतात, परंतु मुलगा त्याचा छंद त्याला मोठं व्हायला पाहिजे ही भूमिका ठेवून
पूर्ण सपोर्ट त्यांच्या परिवाराकडून करतात. मी सुद्धा तुमच्या परिवारातला आहे, तुमचा भाऊ आहे. तन मन धनानं जे जे काही मला तुमच्यासाठी करायची संधी मिळेल, तुम्ही फक्त हाक मारा. त्या हाकेला संजय राठोडचं प्रतिसाद राहील. तुम्हाला पाहिजे ती मदत या ठिकाणी बोलण्यापेक्षा करण्यावर माझा जास्त विश्वास आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी हा शब्द देतो. आणि भविष्यामध्ये आपण सर्वजण फार मोठे होणारच आहे. आम्ही म्हटलं का नाही म्हटलं का, कारण तुमच्या प्रिंटिंग पाहिल्यानंतर हे एक एक प्रिंटिंग असे आहेत की आता शब्द नाही. एखादा कलाकार जर या ठिकाणी असता ज्याला प्रिंटिंगच्या संदर्भामध्ये फार कळते त्याला माहीत असतं. परंतु आम्ही अनेक प्रदर्शनामध्ये पेंटिंग पाहिलेल्या आहे. एक एक पेंटिंग या ठिकाणी खरं तर त्याचं शब्दामध्ये आम्ही वर्णन करू शकत नाही. एवढ्या सुंदर, एवढ्या चांगल्या आणि अप्रतिम आहे. आणि म्हणून आपल्या सर्व कलाकारांना भविष्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत, मी तुमच्या सोबत आहे. आपण मला सांगा, तुमच्या कला परिषदेमध्ये सर्व जे काही संस्थेचे पदाधिकारी असतील त्याला माझा पूर्ण पाठिंबा राहील, पूर्ण पाहिजे ते सहकार्य राहील. आजच्या या प्रदर्शनी सोहळ्याला मला बोलावलं, माझा आदर सत्कार या ठिकाणी केला. खरं तर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी तुमच्या सोबत आहे हा या ठिकाणी शब्द आपल्या सर्वांना देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद संजय भाऊ राठोड. अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन संजय भाऊंनी केलेलं आहे. त्याचबरोबर कलावंतांना कुठल्याही पद्धतीची माझी गरज पडत असेल तर त्यांनी माझ्या जवळ यावं, मी तुम्हाला सर्व परीने सहकार्य करेन अशा पद्धतीचा शब्दसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. यामधूनच त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे आपल्याला कळतं. युवासेना नेर व कलास्पर्श वैद्यकीय संस्था नेर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला आणि विविध पेंटिंगची इथं प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्कलचे सर्वांचे लाडके आमदार संजय भाऊ राठोड आणि मंचावर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती. खरं तर म्हणजे चित्रकार हा माझ्या मते सर्वोत्कृष्ट असा कलाकार असतो. चित्रकला ही कलाच वेगळी आहे जी सर्वसामान्य व्यक्तीला नाही जमणार. म्हणजे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी अशी इच्छा असते की आपण चित्र काढावं. मला सुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा चित्र काढण्याची म्हणजे भयंकर अशी आवड होती. मला सुद्धा एक वेळेस चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं. म्हणजे एका चित्रकला स्पर्धेत आंबा काढायचा होता. मी आंबा काढला, सादर केला, बक्षीस भेटलं. फक्त बक्षीस ते उत्कृष्ट वाघ काढलं म्हणून भेटलं होतं. भाऊंना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी गेले तरी चालेल. प्रत्येकाच्या अंगात कला आहे. इथं बसलेले ज्यांच्या इथं पेंटिंग लागलेली आहे ते सुद्धा एक कलाकारच आहे. परंतु विषय असतो संधीचा. कसं असते की एखाद्याला एखादी संधी मिळते तो मोठा होतो, एखाद्याला संधी मिळत नाही तर तो लहान आहे. अशा मुलगा मुलगी एक समान समजून घे बिचारे. सासरा म्हणे पिल्लू गादल गुदल पण कोमाई एकटी, पिल्ल्याले म्हणे आपल्या नाही आहे शक्ती. पिल्लू गादल गुदल पण गोमाई एकटी, पिल्ल्याले म्हणे आपल्या नाही आहे शक्ती. सासू म्हणे चला झोपाले तुम्हाला नसन दिसली, असं म्हणून सासू दालातच हसली. म्हणून म्हणतो आता जेव्हा जवा येईल तुमच्या घरी बासुंडी नका करू, नाही तर बासुंडीची गोष्ट होईल खरी, बासुंडीची गोष्ट होईल खरी, बासुंडीची गोष्ट होईल खरी. तर इथे उपस्थित सर्व जे काही कलाकार आहेत त्यांना माझ्याकडून भविष्यासाठी सोबत तुम्हाला भेटूया शुभेच्छा आणि तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. पण अतिशय चांगल्या पद्धतीनं मनोरंजनात्मक मार्गदर्शन या ठिकाणी केलं. आपली एक बहारदार कविता सुद्धा आपण बोलीतली इथे सादर केली. आपण आलात, आपले धन्यवाद. या ठिकाणी माझे गुरु
नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर वळते सर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला निमित्तानं मार्गदर्शन करावं. तसा कार्यक्रमांना फार अतिशय उशीर झालेला आहे. मला सुद्धा ऑफिसमधून जवळजवळ 5-6 कॉल झाले. मी या मंचावर जेवढे उपस्थित माझे विद्यार्थी बसले आहेत आणि विशेषतः चलावा युद्ध या कार्यक्रमाचे कलाकार प्रवीण थिके हे माझे विद्यार्थी आहेत. मी यांना वर्गामध्ये शिकवलेलं आहे. विनोद सरसुद्धा आहेत. इंगोले मॅडम माझ्या विद्यार्थिनी आहेत. मागे हर्षू जो बसला, मी त्याला हर्षू म्हणतो, तायडे सर, ते आता आमच्या इथे पी जीला शिकवायला सर आहेत. इंद्रजित चव्हाण जो बसलेला आहे त्याला मी वर्गामध्ये, हे दोघंही जे मुलं बसले आहे यांना मी सगळ्यांना वर्गामध्ये शिकवलेलं आहे. त्याच्या बाजूला चिरडे फार मोठा कलाकार माणूस आहे. मला असं वाटतं अजून गुड्डू देशमुख. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की ती मनोज नाले जो होता तो माझा केशरभाई लावटे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला मी तिथे BA केलेलं आहे 96ला. आणि जवळपास मला असं वाटतं की या नेरमध्ये बहुतेक सगळे माझे विद्यार्थी आहेतच. याबद्दल आता काही मला बराचसा परिचय नाही. इंगोले मॅडमनी मला प्रदर्शनी पाहता पाहता म्हणाले की सर मला ओळखत नाही का, विसरले का तुम्ही? मला आवाज दिला आणि मी त्यांच्याशी बोललो. कधीच गुरु विसरत नसतो. वेळ नाही घेत मी, कारण बोलायच्यासारखं भरपूर आहे. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या या छोट्याशा नेर शहरामध्ये माझे जे विद्यार्थी आहेत किंवा या विभागामध्ये जे काही मुलं आहेत यांच्यामध्ये जे काही कलागुण आहेत, यांनी जे काही कलागुण डेव्हलप केलेला आहे, अशा प्रकारची प्रदर्शनी खरोखरच माझ्यासाठी एक पर्वणी या ठिकाणी निश्चितच आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण असा कार्यक्रम, अशा पद्धतीचं कलागुणाचं प्रदर्शन आपण करू शकता, याच्यासाठी तुम्हा सर्वांचं, तुम्ही बसलेले या ठिकाणी माझ्यासमोर जेवढे काही विद्यार्थी आहेत, जे माझे विद्यार्थी नसतील परंतु जवळपास तुम्ही माझे सगळे विद्यार्थी, यांना मनापासून शुभेच्छा देतो. भविष्यात आपण यापुढेही देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठं व्हावं आणि अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द या गोड शब्दाने या ठिकाणी पूर्णविराम देतो. परत कधी एखाद्या वेळेला तुमच्याशी भेट झाली निश्चितच त्यावेळेला माझ्या मनातल्या भावना मी निश्चित तुमच्यासाठी बोलून दाखवेल. आपण सर्वांची रजा घेतो, दिलगिरी व्यक्त करतो, कारण ऑफिसला मला अनेक लोकांचे फोन आले, त्याच्यामुळे मला जाणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्यांना परत एकदा मनस्वी शुभेच्छा अर्पण करतो आणि या गोड शब्दाने माझं हे 2 शब्द या ठिकाणी, या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून आला त्याबद्दल आपल्याप्रती मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच आपलं प्रेम, जिव्हाळा आमच्यावर कायम राहू द्या, आपला आशीर्वाद कायम राहू द्या. यानंतर माझे मित्र, आपल्या नेर नगरीचे दुसरं भूषण प्राध्यापक विनोदजी चव्हाण यांना या ठिकाणी मी अध्यक्षीय भाषणाकरिता निमंत्रित करतो. नमस्कार. बराच वेळ झाला आहे, मी पण फार वेळ घेणार नाही तुमचा. म्हणजे अध्यक्षाचं भाषण आलं म्हणजे असं समजायचं की आता थोडासा वेळ गेलेला आहे, बराच वेळ झालेला आहे, सगळ्यांचं ऐकून झालेलं आहे. आणि तुमचे जे तुमचा जो एवढा वेळ गेलेला असतो, बसून बसून तुम्ही थकलेले असतात आणि त्यामध्ये मग अध्यक्षाचं जे काही मुख्य जे काही बोलणं आहे ते ऐकण्यासाठी फार पेशन्स लागतो. तर आजच्या सन्माननीय व्यासपीठाला विनम्र अभिवादन करून मी आजचं जे काही 2 शब्द फार वेळ घेणार आहे. तर मी सुद्धा एक चित्रकार आहे आणि सध्या मी कार्यरत आहे नागपूर कला व विकल्प महाविद्यालय, शासकीय कला व विकल्प महाविद्यालय नागपूर. या पद्धतीचा उपक्रम जो आहे तो आपल्या तालुका या ठिकाणी होतो.
ज्यामध्ये बरेचसे जे कलाकार आहेत ते माझे विद्यार्थी पण आहेत आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावरून ते एकत्र आले. त्यांनी एकत्र येऊन एवढ्या मेहनतीने त्यांचं जे काही लॉकडाऊनचा पिरियड होता तो फार विचित्र होता. कारण एक कोविडची सिच्युएशन जी आहे ती कलाकारांसाठी फार विचित्र होती. कारण या सिच्युएशनमध्ये एक प्रॅक्टिकल करायचं आहे आणि गुरूंचा त्यामध्ये फार मोठा सहभाग असतो. गुरु हे जरी ज्याप्रमाणे एखादी माती असते आणि कुंभार त्या मातीला फक्त बघून त्याचा आकार निर्माण होत नाही, त्या आकाराला जर घडवायचं असेल तर त्याला हात लावावा लागतो आणि हात लावल्यानंतर त्याची एक सुंदर कलाकृती निर्माण होते. आणि ती कलाकृती जेव्हा आपण बघतो तेव्हा ती सुंदर कलाकृती आपल्याला जाणवते आणि त्यामागे जे काही मेहनत असते ती कुंभाराची असते. त्यामुळे आता जी सिच्युएशन झालेली आहे ही पूर्णपणे प्रॅक्टिकल फील्ड आहे. यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपल्या या सिच्युएशनमधून त्यांनी ह्या कलाकृती निर्माण केल्या आणि आपल्यापर्यंत त्या कलाकृती पोहोचवल्या या कला प्रदर्शनामार्फत. यामध्ये सर्वात मोठा सहभाग आहे तो म्हणजे युवासेना नेर व कला स्पर्श बहुउद्देशीय संस्था ज्यांनी ही राज्यकला प्रदर्शनी इथे आयोजित केली. त्यांचं मी अभिनंदन करतो. यामध्ये सर्वात जास्त जे मेहनत आहे त्यामध्ये इंद्रजित चव्हाण जे आहेत ते तालुका प्रमुख आहेत आणि त्यासोबत रुपेश गुल्लाने आहे जे शहर प्रमुख आहेत. त्यानंतर प्रतीक माकोडे हा माझा विद्यार्थी होता आणि आज त्यानंतर त्याने सर्जरी सुद्धा इथे प्रयत्न केले. सर्जरी सुद्धा इथे त्याचं एज्युकेशन सुरू आहे. ही एक अशी कला संस्था आहे की जिथनं तुम्ही पासआउट होता या तिथे शिक्षण तुम्ही घेतल्यानंतर सर्जरी कला महाविद्यालयामधून बरेचसे जे उद्धवजी ठाकरे आहेत यांनी पण म्हणजे आपले मुख्यमंत्री आहेत सन्माननीय मुख्यमंत्री, तर त्यांच्यामध्ये एक कलादृष्टीचा उपयोग आपल्या कलाक्षेत्राला नक्कीच होतोय. त्यामध्ये सर्जरी कला महाविद्यालयांना वेगवेगळ्या प्रदर्शनाचं आयोजन, त्यामध्ये आर्थिक निधी अशा पद्धतीचे बरेचसे उपक्रमातून त्यांची नक्कीच आम्हाला मदत होते. यामध्ये मी बरेचदा बघितलं आहे की पालक जेव्हा या कलाक्षेत्रामध्ये जेव्हा आपलं पाल्य म्हणतो की मला शिक्षण घ्यायचं आहे, तर कलाक्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं आहे, फारशी जाण नसते. आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा आम्हाला पण फारशी जाण नव्हती. आम्हाला आमच्या पाल्याने बराच विरोध केला की यामध्ये काय आहे, BFA आहे आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, यामध्ये सुद्धा एज्युकेशन घेऊन तुम्ही उच्च स्तरावरती कार्य करू शकता. यामध्ये असे कला महाविद्यालय महाराष्ट्रात बरेच ठिकाणी आहेत की जिथे तुम्ही शिक्षण घेऊ शकता, तुमच्या पाल्याला राखू शकता. पण एक आवडीचं क्षेत्र, त्याला आपल्या प्रत्येकामध्ये एक कलागुण असतो, तो कलागुण आपण सुप्त ठेवतो, त्याला आपण आकार देत नाही. हे बरेचदा होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न असतो की जॉब ओरिएंटल जे आहे म्हणजे एखादा लवकर नोकरी लागावी आणि आपल्या पाल्याने लवकरात लवकर अर्थार्जन करावं. या अर्थार्जनाच्या मागे आपण आपल्या पाल्याचा जो शिक्षणाचा मार्ग आहे तो बंद करतो. हे बरेचदा आम्ही बघितले आणि असे अनुभव आम्हाला येतात की आपला मुलगा त्याला चित्रकलेची आवड असते आणि आपण त्याला चित्रकला प्रशिक्षित करतो, परंतु असं नाही आहे. कलाक्षेत्रामध्ये आता खूप मोठे स्कोप आलेले आहेत. कलाक्षेत्रामध्ये तुम्ही BFA मध्ये दाखल तर त्या कुठलाही दरवाजा उघडल्याशिवाय दुसरा मार्ग उघडणार नाही हा नक्कीच आहे. आणि आमच्या पालकांनी सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला कलाक्षेत्रामध्ये त्यांनी सोडून दिलं आणि कलाक्षेत्रामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण मेहनत घेतली. कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचे पूर्णपणे 100% तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये देत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही, हे नक्कीच आहे. आणि त्यामुळे जर कलाक्षेत्रामध्ये तुम्ही आलात तर त्यामध्ये मेहनत खूप जास्त आहे आणि मेहनत घेताना ती मेहनत नक्कीच एक दिवस त्याचं फळ आपल्याला मिळतं, हे कलाक्षेत्र आपल्याला दाखवतं. कारण BFA, MFA त्यानंतर NID सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला खूप सारा स्कोप आहे. त्यामध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता, म्युरलिस्ट म्हणून काम करू शकता, इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्ही जाऊ शकता, आर्ट डायरेक्शनमध्ये सुद्धा जाऊ शकता. तर अशा बरेचसे क्षेत्र आहेत जे आपल्यासाठी ओपन आहेत, उघडे आहेत. आणि त्यामुळे आपण जेव्हा आपला मुलगा जर म्हणत असेल की मला कलाक्षेत्रामध्ये
जायचं आहे आणि कला क्षेत्रामध्ये आपल्याला फारशी माहिती नसते, कारण की असं एक क्षेत्र आहे ज्या क्षेत्राकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघतो. ही दृष्टी अशी असते की आपल्याला तिथलं किती अर्जार्जन होईल याचं आपण कॅल्क्युलेशन करायला लागतो, विचार करतो की किती लवकर आपल्या मुलाला जॉब मिळेल आणि या कला क्षेत्रामधून त्याला नक्की यश मिळेल का. तर हे जे यश आहे हे यश तुमच्यावरती सुद्धा अवलंबून असतं आणि त्या मुलाच्या मेहनतीवरती सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे असं एक दुर्लक्षित क्षेत्र नसून यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे, तुमच्या मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे जेणेकरून त्यांनी कलाक्षेत्रात यावं. आणि त्यासोबत कलाक्षेत्रामध्ये बरेचशा अशा फील्ड आहेत, बरेचशा स्ट्रीम्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमचे ॲडमिशन घेऊ शकता. असे कला महाविद्यालय आहेत. सर जे स्कूल ऑफ आर्ट हे आशियामधलं एकमेव असं एक प्रसिद्ध असं कला संस्था आहे जी 150 वर्षापासून कार्यरत आहे. ब्रिटिशांनी ही स्थापन केली आणि ब्रिटिशांनी स्थापन करून ती संस्था आजही कार्यरत आहे आणि तेवढ्याच ताकदीने उभी आहे. ही आज का उभी आहे? कारण यामध्ये येणारा जो कलाकार आहे तो त्याला उभं ठेवतोय, त्यामध्ये नक्कीच त्या कला क्षेत्रामध्ये तो कार्य करतोय. आणि जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या कला दालनामध्ये, तसेच फक्त जहांगीर आर्ट गॅलरीच नाही, बरेचसे समकालीन कलादालने सुद्धा आहे, कंटेम्पररी आर्ट गॅलरीज आपण त्याला म्हणतो. तर त्या सगळ्या गॅलरीजमध्ये आज बरेचसे कलावंत आपले प्रदर्शनी करतात. आणि आम्ही इथे असतो, म्हणजे मी इथलाच आहे, याच भागामधला आहे, नेरमधलाच आहे, माझा जन्म इथेच झाला आहे. परंतु आम्ही जेव्हा बाहेर जातो, मुंबईसारख्या ठिकाणी मी जवळपास 12 ते 15 वर्ष मी घालवले, तरी 12 वर्ष तर नक्कीच घालवले. त्यानंतर तिथे कन्झर्वेशन नावाची फील्ड होती. म्हणजे तुम्ही, मला सुद्धा माहिती नव्हतं की कुठला दरवाजा कधी उघडेल. देअर इज नो प्रिडिक्शन. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं तुम्ही एखादं स्वप्न किंवा कुठल्याही पद्धतीचं स्वप्न तुम्ही रंगवू शकत नाही की असंच होईल तसंच होईल. आणि आपल्यासारखा प्लॅन कधीच नसतो. आपण कुठलाही प्लॅन तुम्ही घेऊन चालत असाल तरी तो प्लॅन सक्सेस होतो, त्याची काही गॅरंटी नाही. दिस इज व्हेरी फिलॉसॉफिकल. परंतु तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. आपल्या मुलाला जर कलाक्षेत्रामध्ये तो येत असेल तर त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्या प्रोत्साहनासोबत त्याला ती मदत केली पाहिजे जी त्याला आवश्यक आहे. मानसिक मदत खूप आवश्यक असते. म्हणजे तुम्ही त्याला एकदम मॉरल सपोर्ट जर केला आणि त्याच्यासोबत जर राहिले, नक्कीच तो त्या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होईल. आणि हे जे कला प्रदर्शन आपण भरलेलं बघितलं आहे, हा नक्कीच एक स्तुतीपूर्ण असा उपक्रम आहे. कारण अशा ठिकाणी आपण एक कला प्रदर्शन बघतो, चित्र बघतो. तुम्ही जर चित्र बघितले तर चित्रामधनं एक वेगळा आनंद मिळतो. कलावंत हा नेहमी चित्राच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतो. आपण बघतो की जसं की लेखक आहे, लेखक हा लेखनातून आपला जे काही भावना आहे ती प्रकट करतो. नाट्य कलाकार जसं की प्रवीण तिके साहेब आहेत, तर ते आपल्याला हास्यातनं आपल्याला एक आनंद प्राप्त करून देतात आणि तो जीवनाचा खूप मोठा सार आहे. हसत राहणे. चित्रसुद्धा आपल्याला आनंद प्राप्त करून देतात. जेव्हा तुम्ही चित्र बघता तर तुम्ही त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करता आणि तो जो शोध आहे तो शोध जेव्हा तुमचा पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला वेगळा आनंद होतो. मी तर म्हणतो की चित्र बघण्यापेक्षा चित्र वाचली पाहिजे. चित्र वाचायला शिका. चित्र यासाठी वाचायची आहे कारण आपल्याला त्या चित्रामधनं आनंदच नाही तर काहीतरी सार पण घ्यायचा आहे आणि तो जो सार आहे तो आपल्या जीवनाचा परमानंद आहे. तर म्हणून मला असं म्हणायचं की हे जे कला प्रदर्शन आहे या चित्रामध्ये फक्त चित्र बघून जाऊ नका. बघता बघता त्या चित्राची निर्मिती ज्या कलावंताने केलेली आहे तर त्याच्याशी संवाद जर साधता आला तर नक्कीच तो साधावा. कारण हा संवाद फार महत्त्वाचा असतो की ज्यामधनं जी श्रोता आणि कलावंत यामधलं जे काही अंतर आहे ते कुठेतरी निघून जातं आणि हे अंतर निघणं फार महत्त्वाची गरज आहे. कारण कलावंत हा एक समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. कला ही समाज घडवण्यामध्ये नक्कीच कार्यरत आहे कारण की कलेमधनं बऱ्याचशा अशा गोष्टी प्रकटीकरण होतात जे समाज घडवण्यामध्ये महत्त्वाचे असतात. शिक्षण तर सगळ्याच गोष्टीचं आहे. कलेचं शिक्षण सुरू झालं, आपल्याकडे ब्रिटिश आले, त्यांनी कलेचं शिक्षण सुरू केलं. त्या आधीची जी कला होती ती राजश्री कला, त्या आधीची जी कला होती ती धार्मिक कला, ज्यामधनं राजांमधनं निर्माण झालेली कला,
तर आपल्या भारतीय कलेला खूप मोठा इतिहास आहे, जो इतिहास आपण जपतोय. आज आपण शिक्षण घेतो, शिक्षणामध्ये हे कलावंत जे आहेत त्यांचे शिक्षण घेऊन इथे आपली कला प्रदर्शनी इथे आयोजित केलेली आहे. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही कला बघा, त्या कलावंताशी संवाद करा आणि त्या कलावाशी संवाद करून ते चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करा. माध्यमांचा बराच फरक आहे, वेगवेगळे माध्यम आहेत. वॉटर कलर आहे, पोस्टर कलर आहे, त्यानंतर स्टिपलिंगचा यूज पण केलेला आहे, चारकोलचा वापर पण केलेला आहे. एक सुंदर दगडाचा वापर करून सुद्धा एक इल्युजन जे आहे म्हणजे दृष्टीभ्रम तिथे साधण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर चित्र आहे. त्यानंतर इकडे एक रिअलिस्टिक खूप चित्र सुंदर आहे, ज्यामध्ये ऑइल कलरचा खूप चांगला वापर केलेला आहे. टेक्निकली इट इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी बरेचसे एफर्ट्स घेतलेले आहे. 2 to 3 months त्यांनी त्यामध्ये काम केलं आहे. 2 ते 3 महिने त्यांनी काम करून आणि त्या मेहनतीने ते चित्र निर्माण केलेलं आहे. तर तुम्ही त्या चित्राला बघा, त्याचं टेक्स्चर जे आहे, त्याचा जो पोत आहे, त्याला फील करण्याचा प्रयत्न करा. तर फार वेळ घेत नाही मी, कारण की मला असं वाटतं की आपला आधीच अर्धा दिवस झालेला आहे प्रदर्शनाचा, त्यासोबतच अजून पूर्ण बाकी आहे. मला फक्त माझ्या याच्यामधनं एकच गोष्ट बोलायची आहे की तुमचा म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी जर या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर मला बोलवण्याचा मला असं वाटतं की हाच एक हेतू असावा की एक अधिव्याख्याता आणि एक हास्य कलाकार या दोघांचं ताळमेळ आणि त्यासोबतच संजय भाऊ राठोड साहेब ज्यांच्या कलेची नक्कीच दृष्टी आहे. बोलण्यावरनं कळलं की संजय भाऊंना मोठी दृष्टी आहे. तर ती जी दृष्टी आहे ती जेव्हा आपण एखादा व्यक्ती बोलतो तेव्हा ती कळून जाते. कारण की शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा एक कलावंत आहे, व्यंगचित्रकार. आणि व्यंगचित्र जर त्यांची बघितली तर अफलातून व्यंगचित्र आहे. फॅमिलीचं आपल्याला आज मुख्यमंत्री पद आपल्याला उपलब्ध आहे की जे कला क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला मदत करत आहे. आणि आमचं पण मागे आता आमचं एक कला प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, तर त्या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनामध्ये त्यांनी आम्हाला बरंच मोठे आश्वासनं दिलेले आहेत. तर ते बऱ्यापैकी पूर्ण होत आहेत. बराच निधी त्यांनी आम्हाला सँक्शन करून दिला आहे सर्जेस क्लब आर्टसाठी. मी त्या सर्जेस क्लब आर्टचा एक घटक आहे आणि त्या घटकामधनं मी आता नागपूर इथे अपॉइंटेड आहे, परंतु माझं ती जी नाळ आहे ती सर्जेस क्लब आर्ट इथे जोडलेली आहे. तर तुम्ही फक्त एक प्रयत्न करा की तुमच्या मुलांना आणि मुलींना नक्कीच यामध्ये प्रोत्साहित करा. आणि आजचं जे कला प्रदर्शन आहे त्या कला प्रदर्शनामध्ये जे सहभागी कलाकार आहेत, जे पार्टिसिपेटेड आर्टिस्ट आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी अशा पद्धतीचे कला प्रदर्शनं वेगवेगळ्या गावामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये लोकांपर्यंत पोहोचवावी. कारण जहांगीर कला आर्ट गॅलरीमध्ये आपण जायला आणि तिथे गेल्यानंतर आपण बरेचदा असं होतं की आपण कलावंताशी संवाद साधत नाही, कारण आपल्याला बरेचदा आपण घाबरतो की कलावंताशी कसं बोलावं. परंतु इथले जे कलावंत आहेत ते आपलेच आहेत आणि आपलेच असल्यामुळे आपण त्यांच्याशी नक्कीच आपण 2 गोष्टी बोलू शकतो. चित्राच्या माध्यमाविषयी बोला, चित्रामध्ये असलेला भावार्थ बघा, त्या चित्रामधला तुम्ही सौंदर्य बघण्याचा प्रयत्न करा, त्या चित्रामधला नेमका उद्देश काय आहे तो बघण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ते चित्र वाचता येतील आणि पूर्णपणे उमजतील. आणि मी आज सर्वांना शुभेच्छा देतो, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जे कलावंत आहेत ते बरेचसे माझे विद्यार्थी पण आहेत आणि बरेचसे नेर येथील विद्यार्थी आहेत. तर नेर येथील जे काही कलावंत आहेत त्यांनी नक्कीच उंच भरारी घ्यावी, सगळ्यांनी उंच भरारी घ्यावी, वेगवेगळ्या ठिकाणी जावे, सर्जेस क्लब आर्ट इथे जाण्याचा प्रयत्न करावा. तिथून सुद्धा बरेचसे असे आहेत की जे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा गेलेले आहेत. तर कलाक्षेत्रामध्ये फार बऱ्याच गोष्टी आहेत. मला कॅमलिन आर्टतर्फे मला एक स्कॉलरशिप मिळाली होती, ज्यामध्ये मला वास्तुसंग्रहालय म्युझियम्स जे आहे, जे युरोपमधले इटली आणि फ्रान्स या ठिकाणी वास्तुसंग्रहालय आहेत, त्या वास्तुसंग्रहालयाला जाऊन तिथे भेट देऊन तिथला अभ्यास करण्याची मला संधी मिळाली होती. आणि ती संधी कोणी दिली आहे तर या मला कलाकृतींनी दिलेली आहे. आणि ही कलाकृती जी आहे त्या कलाकृतीमुळे किंवा कलाक्षेत्रामुळे मी आज तिथे जाऊ शकलो, तिथल्या कलाकृती बघू शकलो, तिथला अनुभव घेऊ शकलो. आणि हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर तुमच्या मुलांनी ते मेहनत घ्यावी, ते त्याला प्रोत्साहित करावं आणि इथल्या कलाकारांना सुद्धा चित्रप्रदर्शन बघून प्रोत्साहित करा, जेणेकरून ते कलाक्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम करू शकतील आणि पुढे जाऊ शकतील.
युवासेना नेर व कलास्पर्श बहुउद्देशीय संस्था यांनी मला निमंत्रित केलं. मला फोन आला. माझा फार म्हणजे मला त्यावेळेला विचार पडला की जावं की नाही जावं, परंतु आपलंसुद्धा नेर या ठिकाणी देणं लागतं. कारण हा जन्म इथला, ही माती जी आहे ही फार महत्त्वाची आहे. कारण की या मातीमधनं आपण घडलेलो आहोत. आम्ही बरेचसे आमचे मित्र आहेत, आम्ही बरेचदा भेटतो, तर तेव्हा आम्हाला कळतं की इथे आल्यानंतर जो आनंद असतो यांना भेटल्यानंतर होतो. इथे आल्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटतो आणि भेटल्यानंतर असं वाटतं की नेर जे आहे ते आपलं गाव आहे आणि या गावाला आपण नेहमी आलं पाहिजे. तर असं मातीशी जोडलेलं माझं इथलं नातं आणि त्यामुळे यांनी निमंत्रित केलं तर मला नक्कीच आनंद पण झाला. यामध्ये इंद्रजित चव्हाण, रुपेश गुल्लाने, त्यानंतर प्रतीक माकुडे यांनी बरेच एफर्ट्स घेतले. मी 2दा येऊन गेलो डिस्प्लेसाठी, तर बरीच मेहनत त्यांनी घेतली. रात्रभर जागून त्यांनी हे चित्र लावलेले आहे. तर त्या चित्रांना प्रोत्साहित करा आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी दोन्ही युवासेना आणि कलास्पर्श बहुउद्देशीय संस्था यांचं आभारी आहे आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप छान विनोद चव्हाण सर, आपण अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे कलावंत हा आपल्या कलेच्या माध्यमातून संवाद साधत असतो, हे महत्त्वाचं स्टेटमेंट होतं. मला ते खूप आवडलं. आणि तुम्ही चित्र पाहण्यापेक्षा चित्र वाचायला शिका, म्हणजे त्या कलावंताला काय सांगायचं आहे ते तुम्हाला त्यामधून कळत जाईल. अशा पद्धतीचं अतिशय कलेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला कसा असला पाहिजे, असं हे सगळं एकंदरीत जी आपली कला आहे या कलेला आपला प्राचीन असा इतिहास आहे, तर सगळं मार्गदर्शन या ठिकाणी विनोद चव्हाण यांनी केलेलं आहे. इथून पुढल्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला नवीन नवीन उपक्रम कलेच्या संदर्भाने प्रवीणजी आपण आणि विनोद आपण दोघेही मिळून आपल्याला एक चांगली सांस्कृतिक चळवळ इथून पुढल्या काळामध्ये पुढच्या पिढीसाठी राबवायची आहे. युवासेना आपल्या सोबतच आहे, त्याच्यामुळं काही फिकीर नाही. म्हणून मी युवासेनेचे अध्यक्ष प्रमुख या ठिकाणी इंद्रजित चव्हाण यांना आपल्या सर्वांचे आभार मांडण्याकरिता निमंत्रित करतोय. हा सर्व कार्यक्रम JSM जनसंवाद महाराष्ट्र न्यूजवर आपणा सर्वांना पाहता येईल. आपल्याकडे ते मोबाईल असतील तर आपण JSM जनसंवाद महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. संध्याकाळी तुम्हा सर्व कलावंतांच्या तुमच्या चित्राजवळ येऊन सायंकाळी मुलाखती घेणार आहोत तुमच्या सर्वांच्या. आपण सर्वांनी यावं अशी या निमित्तानं मी विनंती करीन आणि आभार व्यक्त करण्याकरिता निमंत्रित करतोय इंद्रजित चव्हाण यांना. धन्यवाद. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण की युवासेना नेर व कलास्पर्श बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनी या कार्यक्रमासाठी आलेले उद्घाटक माननीय आमदार संजय राठोड, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद नानाजी चव्हाण, विशेष उपस्थिती प्रवीणजी तिखे व इतरही मान्यवर यांचे मी मनापासून आभार मानतो व आजचा उद्घाटनीय कार्यक्रम संपला असे आयोजकातर्फे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.